श्रावणात निसर्गभर अगदी प्रत्येकाला शाळेचे दिवस असतात, कारण पडणारा पाऊस आणि शाळा हे एक वेगळेच असं समीकरण. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपल्या शाळेतल्या भर पावसातला स्वातंत्र्य दिन. जिल्हा परिषदेतल्या शाळेची मजा काही वेगळीच आणि त्याच्यावर असणारे हे फलक म्हणजे अजून जवळीक साधणारं शिक्षण. शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे असणारे फोटोग्राफ आज देखील फलकावर पाहायला मिळतात. या फोटोग्राफवरून नक्कीच सांगू शकतो की शाळा खूप छान आहे. शाळेचा आज स्वातंत्र्य दिन. आज बरेचसे मान्यवर देखील इथे येतात. चला आता प्रभात फेरी आलेली आहे. श्रावणाने त्याचं रूप दाखवलेलं आहे आणि आपण आता प्रभात फेरी देखील पाहिली आहे. बघा, प्रभात फेरी पाहिली आणि भर पाऊस देखील आहे. जुन्या आठवणींना उजाला देणारा आजचा हा व्हिडिओ. आज आहे स्वातंत्र्य दिन आणि त्याच्यामध्ये असणारा हा पाऊस म्हणजे कसा स्वातंत्र्य दिन प्लस पाऊस बरोबर कार्यक्रम, असं आपण त्याचा एक मस्त कॉम्बिनेशन बनवून सुरू करूया आपल्या ब्लॉगला. ह्या स्वातंत्र्य दिनाला आज पावसाने दमदार अशी हजेरी. पाऊस काही थांबायचं नाही, परंतु आमच्या शाळेतल्या शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे थांबत नाही. हेच फार मोठेपणाचे लक्षण. आज माझ्या लहानपणापासून पहिल्यांदाच हा असा स्वातंत्र्य दिन भर पावसात आणि तो साधा देखील होताना पाहिजे. जुन्या काळातील भुसार मालाचं दुकान आता नजरेस पडतं. बघूया. वाण सामानाचं आपण दुकान पाहिलं. स्वातंत्र्य दिनामध्ये इथूनच सुरुवात होते गोड कहाणी. ती गोड कहाणी सुरू होते आपल्या या लिमलेटच्या गोळ्यांपासून. पूर्वी लिमलेटच्या गोळ्या असायच्या, आता त्याची जागा चॉकलेटने घेतलेली आहे. गावातील ग्रामस्थ आपल्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ घेऊन येतात. प्रत्येकजण एक एक पुडा घेऊन येतो. त्यांची नावं लिहिली जातात आणि नंतर त्यांचे आभार व्यक्त केले जातात. भर पावसामध्ये आमची प्रभात फेरी निघालेली आहे. आज पावसाला नक्कीच हरवायचं असं आमच्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे. सुरू करूया. आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. आज आपल्या विद्यार्थ्यांनी खरोखर दाखविलं आणि भर पावसात प्रभात फेरी देखील काढली. आणि या भर पावसात हा आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील तेवढीच दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस सुरू आणि त्याच्यामध्ये असणारा हा कार्यक्रम सुरू. बघा, निसर्ग देखील थांबत नाही आणि आमची शाळा देखील थांबत नाही. ध्वजपूजन झालेलं आहे. शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. राष्ट्रगीत, वंदे मातरम, ध्वजगीत, विविध प्रकारचे. परंतु आपण नियमानुसार ते दाखवत नाही, कारण कसं असतं की ह्या गीतांचा मान ठेवावा लागतो. म्हणून आपण एक फक्त ध्वजगीत फक्त दाखवलेलं आहे. आता आपण बघूया आपला पुढचा कार्यक्रम. आज ग्रामस्थांनी देखील बरीचशी गर्दी केलेली आहे. भर पाऊस असून सुद्धा या ग्रामस्थांचं प्रेम हे आज परत देखील आम्हाला छान वाटतं.
काय गोळ्या घेता काय गोड खाऊ अरे वा 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 मस्त. मुलं भिजली म्हणून त्यांच्या पालकांना कदाचित वाईट वाटले असेल, परंतु मुलांना त्याचं वाईट वाटणार नाही, कारण त्यांच्या चेहऱ्याचा आनंद तसा सांगतो. आता शाळेच्या आजचा कार्यक्रम आहे आणि आता सरस्वती मातेचं पूजन चालू आहे. एकेकाली ह्या शाळेचे विद्यार्थी आणि आता ह्या शाळेचे आलेले मान्यवर, परंतु मी अजून या शाळेचा विद्यार्थीच आहे बरं का. अजूनपर्यंत मी मान्यवर नाही आहे, कारण मी विद्यार्थीच आहे आणि मला विद्यार्थी बनूनच राहायला आवडेल. थोडा मोठ्यांची असणारी साथ ह्या आपल्या स्वातंत्र्य दिनाला खूप सुंदर असं रूप देते. भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू हो. स्वागत करते. तर मी विनंती करते आमच्या किरणेपाडा परिवार I wish you all a very happy Independence Day. We celebrate this with
प्रयोगशाला किलोनी येथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने पार पडलेला आहे. आज जर बघितलं तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा या पावसामध्ये देखील आपल्या मुलांनी पूर्ण आपलं ध्वजारोहण कार्यक्रम होईपर्यंत पाण्यात उभे राहिले. त्याच्यानंतर आपण या शाळेमध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी अशा विषयांची शाळेची प्रगती थोडी चांगली आहे आणि याच्यापेक्षा चांगली आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. विद्यार्थी आज भारत देशाचा आपला 80वा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे. स्वातंत्र्य मिळून भरपूर वर्ष झालेली आहेत आणि त्या स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या ज्या शूरवीरांनी प्राणाचं बलिदान दिल्यानंतर पाहायला गेला तर आता आपला भारत देश हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देश असताना आपल्या भारत देशातील भरपूर असे व्यक्ती असतील की ज्यांना कोण सायंटिस्ट बनला, कोण इंजिनियर बनला, कोण म्हणजे पाहायला गेला तर भाषण करावं लागते. व्यक्त करावं. आज अनेक मुलांची भाषणे, मोठ्या माणसांची भाषणे, ग्रामस्थांचा मेळावा, भर पडलेला पाऊस आणि त्याच्यामुळे झालेला स्वातंत्र्य दिन नक्कीच छान आहे की पाऊस नेहमी थांबलेला असायचा, परंतु ह्यावेळी पाऊस थांबला नाही, परंतु आमची शाळा देखील थांबलेली नाही आहे.